हार नहीं मानूंगा, राग नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता जाता हूं गीत नया गाता, गीत नया गाता। आज अटलजींच्या जयंतीनिमित्त अटल महाकुंभाचं आपण आयोजन केलेलं आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेजी, केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार। अटलजींचा सुंदर पुतळा आपण त्यांना इथे भेट देत आहोत। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आणि तो आज अटल महाकुंभ यांच्या वतीने साजरा केला जातोय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले होते, आता गेलेत, पण माझे सहकारी आहेत केंद्रीय मंत्री श्रीयुत पीयूष गोयल जी, आजच्या सत्कार मूर्ती ज्याने आत्ताच आपल्यासमोर भाषण केलं त्या माननीय हेमा मालिनी जी, अभिनेत्री आहेत, ज्येष्ठ आणि ग्रेट कलावंत आहेत आणि आमच्यासोबत लोकसभेत सांसद आहेत। माननीय आशिष शेलार भाजपचे अध्यक्ष आणि आमदार, माननीय अमरजीत मिश्राजी अध्यक्ष दीपक कमल फाउंडेशन, त्याचप्रमाणे आमचे मित्र मंगल प्रभात लोढाजी महाराष्ट्रात मंत्री आहेत, राज पुरोहित आमचे मित्र तेही आहेत, ॲडव्होकेट अलका पारिक याही बसलेले आहेत मंचकावर, अन्य मान्यवर। मी मराठी शुरुआत केली मगर बीच में मैं हिंदी में भी बोलूँगा। एक्चुअली मैं हिंदी का तैयारी करके आया मगर इधर देखा बहुत सारे लोग मराठी है, इसलिए मैं मराठी करने के लिए मैं शुरुआत की। माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आणि त्यांच्याबद्दल सगळ्याच वक्त्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं आणि त्यांचे विचार आचार, त्यांची पद कौशल्य, त्यांचं वक्तृत्व असू द्या, व्याख्यान असू द्या, कविता असू द्या, त्यांनी प्रशासन हाताळणं हे असू द्या, 3 वेळा प्रधानमंत्री म्हणून केला कारभार असू द्या, सहकार्यांना कसं प्रेम द्यावं आणि विश्वास द्यावा हे शिकणं, अनेक गुण त्यांचे त्या काळात अनुभवाला मिळाले। म्हणून त्यांची आजही पुढचं वर्ष शताब्दी आहे, आजही जन्मदिवस एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होतो। हा माणसाच्या व्यक्तीपेक्षा त्याच्या गुणात्मक, त्याच्या अंगातल्या गुणामुळे सत्कार होतो किंवा साजरा होतो असं माझं वैयक्तिक मत आहे। त्याचप्रमाणे आज ज्यांना पुरस्कार मिळाला, जिनको आज पुरस्कार मिला है, वो पुरस्कार हेमा मालिनी या फक्त ॲक्टर आहेत, कलावंत आहेत, त्या दिसायला सुंदर आहेत याच्यापुरता मर्यादित नाही, तो गुणात्मक सत्कार असतो। त्यांना जो पुरस्कार मिळाला गुणात्मक असतो। एक तर त्या कलावंत म्हणून ह्याच्यात आला, चित्रपटात आल्या, ते चांगले ॲक्टर आहेत, मी आपण बोललो की ग्रेट ॲक्टर आहेत। त्यानंतर भाजपामध्ये आल्या, खासदार झाल्या आणि तुम्ही त्यांना संसदपटू म्हणून पाहता। मी तर आता नेहमीच पाहतो, कारण मी मंत्री आहे, दोन्ही सभागृहात मला जावं लागतं, मी पाहतो। आज तुम्ही पाहताय त्यांना, हेमा मालिनी हे आपण एवढी वर्ष पाहतोय, आता त्यांचं वय 75 आहे। पण बघा, मी काही लोकांना बोलणार होतो स्टेजवरच्या माझ्या डाव्या उजव्या बाजूच्या, तुम्ही हेमा मालिनीकडून आज काय शिकाल? आपल्याला जास्त वर्ष जीवन जगायचं असेल तर फिटनेस मस्ट आहे,
आवश्यक आहे. तो राजकारणी असो, कलावंत असो, शेतकरी असो, कोणी असो, ते ठेवणं आवश्यक आहे. सिन्सिअर, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी अँड डिसिप्लिन 100% मेंटेन करतात. मी पाहिलं 100%. त्यांचं मी पाहतोय सभागृहात येणं आणि जाणं यापासून बऱ्याच लोकांना शिकण्यासारखं. हातात पुस्तकं असतात, येताना येतात, आपल्या शीटवर बसतात, वेळ झाला का ती पुस्तकं उचलली, कामकाजामध्ये भागतात, वेळ संपला का परत तसं परत आपल्या गाडीपर्यंत जातात. नाही इकडे ना तिकडे, नाही कोण समोर आला नमस्कार नमस्कार. मी पाहतो हे व्यक्तिमत्व. सत्कार माणसाचा केला जातो. प्लीज जरा ते बोल नका कोणी. सत्कार व्यक्तीचा माणसाचा केला जातो, हा गुणाचा सत्कार होतो. आणि मग गुणाचा सत्कार जाहीररित्या आपण का करतो की त्या सत्कारापासून बोध घ्यायचा असतो की आमचा पण सत्कार असा व्हायला पाहिजे, आम्ही पण असे वागलो, आम्ही पण उत्तम कलावंत, आदर्श कलावंत, आदर्श संसदपटू आम्ही होतोय, आम्ही झालो, आमचा सत्कार असा होईल. म्हणून हेमाजींचे गुण आत्मसात करणं हा सत्कारामागचा हेतू असतो, सत्कारामागचा हेतू. आणि म्हणून आमच्या मिश्रा साहेबांनी हा सत्कार त्यांचा ठेवला. त्यांनाच का निवडलं ते आता तुम्हाला कळलं असेल. त्यांनी जीवनामध्ये जे जे चांगले गुण जनतेसाठी, लोकांसाठी, कलेच्या माध्यमातून, संसदपटू म्हणून, सामाजिक आणि वेगळ्या क्षेत्रात जी जनसेवा केली आणि त्यामुळे सत्कार होतोय. मैं आपका अभिनंदन करता हूँ, बहुत बढ़िया. और मैं ऐसा समझता हूँ कि जब ये 100 ईयर सेलिब्रेट होगा जब हमें बुलाइए. याद करो हमारे. हाँ, इसलिए 100 ईयर्स के लिए आपको शुभकामना देता हूँ. विश यू ऑल द बेस्ट. हां मित्र, माझा इथे बरंच काहीतरी विशेषण वापरून उल्लेख झाला इथे मुंबईचे अमुक तमुक. पण मी आता केंद्रीय मंत्री आहे आणि माझ्याकडे इंडस्ट्री जवळपास 6,40,00,000 उद्योजक आज माझ्या अंडर आहेत आणि ते खातं हाताळतोय. मी कॅबिनेट मंत्री. पण मी भारतीय जनता पक्षाने मला दिलं. माझा प्रवास तुम्हाला शिवसेनेतून झाला. मी आज कुठल्याही व्यक्तीवर टीका करणार नाही. त्याला माझा व्यासपीठ बरेच आहेत, काही तर यूट्यूब आहे, प्रेस आहे, बरीच क्षेत्र आहे बाहेर. पण आज तुमच्याबरोबर तुमच्यासोबत तुमच्या सानिध्यात आलो आहे. काहीतरी चांगले कलावंतांना पाहिलं, आनंद तुम्ही सगळ्यांनी बघितला, त्यांचं भाषण ऐकलं, गुणात्मक त्यांनी पुरस्कार का घेतला तेही बघितलं. आपण आठवले अटलजींना, त्यांची आठवण केली, कसे होते. मी भाग्यवान आहे. एक तर हेमाजींचा यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला, हे माझं भाग्य आहे. दुसरं म्हणजे अटलजींच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे. मी 1999ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्याच वेळेला माननीय अटलजी देशाचे पंतप्रधान होते. पंतप्रधान अनेक वेळा भेटी व्हायच्या, अनेक बैठकींना सभांना एकत्र असायचो. मी त्यांना पाहायचो, त्यांचं लक्ष दुसरीकडे पाहायचो. अटलजीचं उठणं, बसणं, बसताना पण आजूबाजूला नमस्कार करणं, विचारपूस करणं, काप कैसे आहे राणेजी, बोले सही, अच्छा हो सर. अटलजी कोणत्या क्षेत्रात कमी नव्हते. एखादा व्यक्ती, एखादा माणूस 100% परफेक्ट, मग परफेक्टमध्ये अटलजी 100% बसत होते. 100%. सांगा मला, माणूस म्हणून कधी कोणाचा वाईटपणा, अजात शत्रू म्हणत होते, अजात शत्रू नाही त्यांना कोण. एक दिवशी मला माननीय बाळासाहेबांनी, मी कधी सांगत म्हणे काही गोष्टी त्या सांगेन, बाळासाहेब बोलले, नारायण जरा जाऊन शरदला भेट. ते शरदच म्हणायचे. मेलो का नाही, तू भेट, वाजपेयींबद्दल एक निरोप आहे, तू जाऊन सांग. मी दिल्लीत गेलो, एकाला मध्ये टाकला, बोललं आज शरद पवारांचा वेळ घ्या, ते मंत्री होते.
आणि वेळ घेतला आणि गेलो. गेलो साहेबांनी पाठवलं आहे आणि त्यांचा असा निरोप आहे. नारायण, तू साहेबांना सांग. शरद पवार म्हणाले, वाजपेयी, माननीय वाजपेयी साहेब मुडी आहेत, त्यांना पटलं नाही, त्यांना पदाचा स्वार्थ नाही, पटलं नाही, ते सरळ पदावरून बाजूला होतील, हा त्यांचा स्वभाव आहे. तेव्हा मी हा निरोप पुढे सांगणार नाही. म्हणजे किती चांगला स्वभाव, सहनशील, संवेदनशील अटलजी. तरीही लोक त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्याची धाडस करत नव्हते, नाही धाडस करत. मी त्यांना पाहिलं आणि त्यांची भाषणं ऐकले. मी भाषणं, एखाद्या स्टेजवर एखादा कलावंत ज्या प्रकारे काम करताना आवेशात येऊन बोलतो, आमचा तो अटलजींचा आवेश, हातवारे पाहिले कर रक्त सळसळायचं आवेश. आज अटलजी आपण तेव्हा पाहिले, आज अनुभवतोय त्यांचे गुण. खरं इथे प्रश्न इथे बसलेला आहे ना, त्यांचे गुण आत्मसात करणं काळाची गरज आहे. आत्मसात करणं, नुसतं आला, हार घातला, फुलं घातली, कर्तव्य संपत नाही. अटलजीला तेव्हा हा भारत जो अभिप्रेत होता तो घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, सगळ्यांवर आपल्यावर आहे. आता मोदीजी सांगतात भारत आत्मनिर्भर बनवायचं आहे. ते बनवायचं कोणाच्या जीवावर बोलतात? आम्हा सर्वांच्या, भारतातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर बोलतात की आम्ही आत्मनिर्भर बनाएंगे, हम भारत को दुनिया के अर्थव्यवस्था में तीसरे क्रमांक में लाए, आज 5वें क्रमांक में पहुंचा है, तीसरे क्रमांक में लाएंगे. ते एकटे बनवणार का? नाही, नाही बनवणार. त्यासाठी प्रत्येकाने पर कॅपिटा इन्कम, आपलं उत्पन्न वाढवणं, आपलं उत्पन्न वाढवणं, देशाचं GDP वाढवणं, रोजगार बेकारी घालवणं, एक्सपोर्ट वाढवणं, GDP वाढवणं, म्हणजे आपण ऑटोमॅटिक तिसऱ्या क्रमांकावर जाणार. यासाठी योगदान तुमचं पाहिजे, योगदान आपलं पाहिजे, सगळ्यांचं. ते कोणत्याही क्षेत्रातली लोक असू देत. मोदीजी म्हणाले ना, तिसऱ्या नंबरवर भारत येईल, आणण्यासाठी आपण योगदान देणं हा प्रयत्न व्हायला पाहिजे, हा प्रयत्न व्हायला. नाही तर फक्त इकडे पळाले तिकडे पळता. आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून नाव घ्यायचं भाजपचं, कर सत्ता आहे तिथे आणि इथे, एवढं काम नाही. सत्ता सांगताना अभिमान असेल तर अभिमान टिकवायचं काम केलं पाहिजे. वि स खांडेकर म्हणत होते, लिहिलंय वि स खांडेकरांनी, यश मिळवणं सोपं, यश टिकवणं त्यापेक्षा कठीण. आपण सत्ता मिळवली, सत्ता आहे देशात, ही सत्ता टिकवणं, हॅट्रिक करणं, यातनी टिकवणं, परत मोदींना पंतप्रधान आणणं, यासाठी काम. कोणाचे नाव घेणं, घराघरात सांगा मोदींनी आत्तापर्यंत 9 आणि 10वं वर्ष आहे, किती योजना दिल्या, 54 योजना दिल्या. बऱ्याच माझ्या सहकार्याने पीसपासून काही योजना सांगितल्या, 54 योजना दिल्या, कोणी देऊ शकलं नाही. मी कुठलाही माजी पंतप्रधान टीका करणार, कोणी देऊ शकलं नाही. भारताला अर्थव्यवस्थेमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 10व्या नंबर सोडा 5व्या नंबरवर कोणी आणलं नाही. आत्मनिर्भरची भाषा कोणी केली नाही. भारत महासत्ता बनेल ही स्वप्न नाही, हे वास्तव्य सांगण्याचं धाडस आपल्या पंतप्रधानांनी केलं की त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. हा अभिमान शाब्दिक असता कामा नये, सोयीचा असता कामा नये. त्यांचं नाव घेतलं म्हणजे काम होतं, या वापरण्यासाठी होता कामा नये. तर ते सातत्याने तिथे राहावेत, म्हणजे भारत आत्मनिर्भर बनेल. या चांगल्या हेतूने योगदान देणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. सत्कार वाचून बोध घेणं मी सांगितलंय, सत्कार मूर्तीपासून बोध घ्या. त्या निमित्ताने हा समारंभ मिश्रांनी अरेंज केला, इथे आयोजित केला.
त्यातून झालेलं संभाषण आणि विचार याचा विचार करा. काय बोलले राणे, काय बोलले पियुषजी, काय बोलले सेलार, काय बोलले हेमा मालिनी, ते विचार आहे ना, हे विचार व्यक्त करायचे असतात, कानाने ऐकायचे असतात आणि आत्मसात करावे म्हणून हे समारंभ आयोजित केले जातात. हे समारंभ आयोजित केले जातात. मित्र, मी या मुंबईत अगदी नगरसेवकापासून बरीच 30-35 वर्षाला मी पदावरच आहे. तेव्हा नगरसेवक, BST चेअरमन, आमदार, मंत्री, अनेक वर्ष मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, परत खासदार आणि आता मंत्री. मी मुंबईत बोलतोय, पण कधीही रिपिटेशन मी केलं नाही. बाहेर बोलेन ते आत बोलेन असं नाही. वेगळे विचार मी लोकांना देतो. तरुणांनी प्लीज, भाईसाहेब प्लीज, इफ यू डोंट माइंड, तरुणांनी आज हा भारत, मोदी जे सांगतात ना, तरुणांसाठी सांगतात, हा देश जगाच्या पाठीवर अन्य देशापेक्षा, महासत्ता असलेल्या देशापेक्षा भारताला पुढे न्या. पुढे न्या म्हणजे ओढायचं नाही. अर्थव्यवस्थेमध्ये, विकासामध्ये आज कुठले शोध लागतात? अमेरिकेत लागतात, जपानमध्ये लागतात, जर्मनीत लागतात. भारतात का नाही? उत्पादन आपलं का नाही वाढवायचं? टर्नओव्हर का वाढू नये? प्रॉफिट का जास्त मिळू नये? मी सांगितलं म्हणजे पर कॅपिटल इन्कम आपलं 2 लाख आहे, अमेरिकेचं 54 लाख आहे, चायनाचं 36 लाख आहे. मग आपण 2 लाखाचं जीवन जगतोय, ते 54 लाखाचं महासत्ता जाणार असेल तर पर कॅपिटल इन्कम वाढेल असे व्यवसाय, अशी क्षेत्र निवडणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. सत्कारातून सत्काम झालं तर सत्कारने लागला असं म्हणता येईल. सत्कारने लागला. हेमाजींचा सत्कारने लावायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीतून लोकसभेच्या 100% जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी. त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकात जेवढे आमदार आहेत, आपण काम केलं 10 वर्ष केंद्राने महाराष्ट्रात केलं, मग दुसऱ्याला काय एका दुसरी जागा द्यायची? 100% आमदार आपलेच व्हायला पाहिजेत. महानगरपालिका आपलीच व्हायला पाहिजे. या दृष्टीने टाळ्या मारून काम संपत नाही. जबाबदारी जास्त होते. टाळ्या मारल्या म्हणजे विलिंगनेस आहे, तुमची तयारी आहे असं मी मानतो. मग त्यासाठी तयार लागा. लोकांना सांगा विकास आम्ही केला आहे. विधायक, सामाजिक सर्व क्षेत्रात, शिक्षणापासून आमच्या पंतप्रधानांनी, मंत्र्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. 80 कोटी लोकांना मोफत धान्य कोणाला शक्य नव्हतं. 3 लाख कोटी खर्च करावा लागतो. 3 लाख कोटी. असे निर्णय आमच्या सरकारने घेतले आणि लोकांना चांगलं जीवन देत आहेत. रस्ते बघा, रस्त्यासाठी किती खर्च केला. मेडिकलच्या सीट, एअरपोर्ट किती पटीने आम्ही वाढवले फक्त 9 वर्षात. हे काम लोकांपर्यंत पोचवायचं काम हे आपल्या सर्वांचं आहे. मी नाही, तुम्ही सर्व. आता मी इथे आहे. उद्या सकाळचा कार्यक्रम आशिषात मतदारसंघात आहे. दुपारनंतर जयपूर, राजस्थान, परवा केरळाला. 1 दिवस नाही आम्ही थांबत. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही सर्वांनी आमच्या हेमा मालिनीला शुभेच्छा द्या. त्या पण खासदार आहेत, त्यांना शुभेच्छा. दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांना ईश्वराने द्यावं अशी प्रार्थना करतो. पण त्याचबरोबर तुम्हा सर्वांनाही दीर्घ वर्ष आयुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि पुढच्या वर्षी भाजपचा 100% रिझल्ट खासदार, आमदार, कॉर्पोरेशनला तुम्ही मिळवून द्याल यासाठी ईश्वराने द्यावं अशी मी प्रार्थना करतो. रामेश्वरावर प्रार्थना करतो. आणि आपल्याला राम मंदिर लवकरच उभारलेलं दिसणार आहे आणि ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. आणि म्हणून त्यांनाही विनंती करेल, आमच्या या भाजपच्या कार्यकर्त्यांना, ती महिला असो पुरुष असो, चांगली शक्ती, ताकद आणि चांगले विचार दे अशी प्रार्थना करतो. या सुंदर कार्यक्रमाला आमच्या
मिश्राजींनी जरा थांब ना, जरा अर्धा मिनिट नंतर तुमच्या घोषणा ऐकायला मी थांबतो बाई. तर आणि मला मिश्राजींनी आमंत्रित केलं, इथे आल्यानंतर मान सन्मान आदर सगळाच केला, त्याबद्दल त्यांचा मी अतिशय ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.